इंदोली तालुका कराडगावच्या हद्दीत हॉटेल शिवार गार्डनवर छापा टाकून उमरज पोलिसांनी देशी विदेशी दारूच्या 12,300 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। बुधवारी 22 रोजी उमरज पोलिसांनी ही कारवाई केली असून रात्री 9 वाजण्याच्या सुमारास सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र भोरे यांनी या कारवाईविषयी माहिती दिली। याबाबत अधिक माहिती अशी की उमरज पोलीस स्टेशनचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र भोरे यांनी उमरज पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये अवैध धंद्यांवर कारवाई करण्याबाबत उमरज पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांना सूचना दिल्या होत्या। त्यानुसार बुधवारी 22 मे रोजी पोलीस उपनिरीक्षक रमेश ठाणेकर, हवालदार संजय धुमाळ, कॉन्स्टेबल निलेश पवार, सागर साळे हे सरकारी वाहनातून पेट्रोलिंग करत असताना त्यांना माहिती मिळाली की संशयित अमित कुमार रामचंद्र निकम हा इंदोली तालुका कराडगावच्या हद्दीत हॉटेल शिवार गार्डन चोरे रोड येथे आडोशाला बेकायदा देशी विदेशी दारूची चोरटी विक्री करत आहे अशी माहिती मिळाल्याने त्यांनी सदर ठिकाणी छापा टाकला असता हॉटेल शिवार गार्डनच्या आडोशास अमित कुमार रामचंद्र निकम राहणार इंदोली तालुका कराड याच्या कब्जात बियर, मॅकडॉल, रॉयल स्ट्रँग, विस्की, देशी दारू इत्यादी देशी विदेशी दारूच्या एकूण 12,300 रुपयांचा मुद्देमाल मिळून आला। त्यास ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध उमरज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे।